नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. बुलेटिन मध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महत्त्वाच्या नऊ घडामोडींचा आढावा घेत असतो. न्यूज टॉप 9 ची आज सुरुवात करूया मोठ्या बातम्यांनी. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दिलासादायक बातमी समोर आली आहे. रशियातून स्पुतनिक व्ही लसीची पहिली खेप हैदराबाद विमानतळावर पोहोचली आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला वेग येणार आहे. देशात आजपासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात झाली. अशातच स्पुतनिक व्ही लसीची पहिली खेप दाखल झाल्यानं लसीकरण मोहिमेला वेग येणार आहे. भारतात काही आठवड्यांचा लॉकडाऊन गरजेचा आहे. मे महिन्यात भारतात लॉकडाऊन लावला पाहिजे असं मत व्हाईट हाऊसचे वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार डॉक्टर अँथनी फॉसी यांनी व्यक्त केलंय. भारतातील सध्याची परिस्थिती युद्धजन्य परिस्थिती सारखी आहे. आता लष्कराकडून हॉस्पिटल्स बांधून घेतली पाहिजे असंही ते म्हणाले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजवलाय. कोरोनाचा हाहाकार वाढल्यानं एप्रिल महिना कोरोना काळातील सर्वात वाईट महिना ठरलाय. 1 एप्रिलमध्ये देशात 66 लाख रुग्ण नोंदवले गेलेत. गेल्या 6 महिन्यात कोरोनाच्या जेवढ्या रुग्णांची नोंद झाली आहे त्यापेक्षा हा आकडा कितीतरी मोठा आहे. राजधानी दिल्लीच्या बत्रा रुग्णालयात ऑक्सिजन अभावी 8 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याचे पडसाद दिल्ली उच्च न्यायालयाच्या सुनावणीत पाहायला मिळाले. आज सुनावणी दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला परखड शब्दांमध्ये फटकारलाय. आता पाणी डोक्यावरून गेलंय. काहीही करून दिल्लीला आजच्या आज 490 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवला गेला पाहिजे असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिलेत. केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी एकत्रित काम केल्यास आपण या संकटावर मात करू असं मत सोनिया गांधी यांनी एका व्हिडिओद्वारे व्यक्त केलंय. तसंच संकट संपत नाही तोपर्यंत प्रत्येक गरीबाच्या खात्यात 6000 टाकावे असंही त्या म्हणाल्या. केंद्र सरकार से आग्रह है कि वे सबसे पहले गरीबों की सोचें और उनका पलायन रोकने के लिए हर एक परिवार के खाते में संकट खत्म होने तक 6000 रुपए डालें. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी आरोग्य प्रशासन झुंज देत असतानाच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जाते. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरूनच काटेकोर नियोजन करा असे निर्देश प्रशासनाला दिलेत. लसीकरणाला गती देण्यावर राज्य शासन प्रयत्नशील आहे असंही त्यांनी सांगितलं. पश्चिम बंगालसह 4 राज्यांमधील निवडणुकांचे निकाल उद्या जाहीर होणार आहेत. त्यामुळे उद्या पश्चिम बंगालसह 5 राज्यांमध्ये कुणाची सत्ता येणार याची उत्सुकता शिगेला लागलेली आहे. दरम्यान पश्चिम बंगालमधील निवडणूक ही ममता बॅनर्जी आणि भाजपसाठी अटीतटीची ठरते. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानं रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनंही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा उद्या रविवारी निकाल लागणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होतात की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. राज्यात उन्हाचा तडाखा वाढलेला असतानाच मागच्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्यानं बदल होताना दिसतोय. पुढचे 2 दिवस राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट सुद्धा होऊ शकते असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. राजकीय घडामोडींचाही घेऊया आढावा. देशातील कोरोना परिस्थितीवरून अजित पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. देशात तयार होणारी कोरोनाची लस परदेशात न पाठवता आपल्याच नागरिकांसाठी वापरली असती तर आज लसींची कमतरता जाणवली नसती असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलंय. पहिल्यांदा आपल्या देशात तयार होणारं वॅक्सिन परदेशात पाठवण्याची काहीच गरज नव्हती. ते पाठवलं गेलं तर आतापर्यंत बरंच वॅक्सिनेशन महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या लोकांना देता आलं असतं. लस हे जीव वाचवण्याचं प्रमुख अस्त्र आहे. मात्र केंद्रानं आपल्या दुश्मनांना लस पाठवली असा घणाघात करत नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं. तर मोदी आणि फडणवीस यांनी खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं ही पद्धत बदलली पाहिजे आणि खरी परिस्थिती जनतेसमोर मांडली पाहिजे असा सल्ला दिला. फडणवीस आणि नरेंद्र मोदी खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही जी पद्धत आहे ही पद्धत त्यांनी या महामारीमध्ये बदलवली पाहिजे
वस्तुस्थिती देशाच्या समोर, राज्याच्या जनतेच्या समोर त्यांनी मांडली पाहिजे. लसीकरणात राज्य अव्वल असल्याचा दावा केला जातो. या सर्व लसी केंद्रानंच दिल्या आहेत. राज्यानं त्याचं श्रेय घेऊ नये असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय. तसंच मवियाची लढाई ही कोरोनाशी नाही, मोदी आणि भाजपशी असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. देशामध्ये सर्वात जास्त लसीकरण आम्ही केलं. मग त्या लसी कुठून आल्या? केंद्र सरकारने दिल्या म्हणूनच आल्या ना, भारतात तयार झाल्या म्हणूनच आल्या ना. तुमचा पहिला नंबर हा जर केंद्र सरकारने दुजाभाव केला असता आणि तुम्हाला लसीच दिल्या नसत्या तर आला असता का? केंद्रानं लस दिली म्हणूनच महाराष्ट्र प्रथम क्रमांकानं लसीकरण करू शकला असं प्रत्युत्तर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलंय. लसीचा पुरवठा मोठ्या प्रमाणात आहे, मात्र महाविकास आघाडी जाणीवपूर्वक राजकारण करते असा आरोपही दरेकर यांनी केलाय. पुढच्या 2 दिवसात राज्याला 1,80,00,000 लसी उपलब्ध होणार असल्याची माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. पुढच्या 2 महिन्यात राज्यभर लसीकरण मोहीम वेगवान करण्याचा मानस आहे. तिसऱ्या कोरोना लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अधिकाधिक या लसीकरण मोहीम पूर्ण करून येणाऱ्या तिसऱ्या लाटेला कुठल्याही परिस्थितीत थोपवत असताना या लसीचा निश्चितच फायदा होईल. राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले तरीही काही जण या नियमांचं उल्लंघन करताना दिसतात. लॉकडाऊनचे निर्बंध मोडले तर त्याची किंमत मोजावी लागेल असा इशारा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिलाय. दुसऱ्या लाटेत अनेकांना व्हेंटिलेटर लावण्याची वेळ आली हे लक्षात घ्या, त्यामुळे स्वतःहून नियम पाळा अशी विनंती जयंत पाटील यांनी केली आहे. बंधनं न पाळता जे बाहेर फिरतात त्यांना त्यांची किंमत मोजावी लागेल. त्यांना या कोविडच्या संकटाला जर तोंड द्यावं लागलं तर मात्र पंचायत होते. त्यामुळं आमची विनंती आहे सर्वांनी बंधनं पाळली पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातील जनतेशी संवाद साधताना राज्यातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांच्या या संवादावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. सर्व काही केंद्र सरकारवर ढकलणार असाल तर राज्यकर्ते म्हणून तुम्ही काय करणार असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केलाय. कोरोना काळात राजकारण करू नका, नाहीतर या देशात फक्त मोडद्यांचं राज्य राहील असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलाय. सध्या कोरोनाचं संकट गंभीर आहे. सर्वांनी एकत्र येऊन राजकारण न करता काम केलं पाहिजे, तरच हा देश वाचेल असं आवाहनही त्यांनी केलंय. कडून त्याचं नियंत्रण योग्य प्रकारे होणं गरजेचं आहे. त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन राजकारण विरहित काम केलं तरच हा देश वाचेल, नाहीतर या देशामध्ये फक्त मुर्द्यांचं राज्य राहील. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलंय. देशातील छोट्या राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या कमी आहे, त्यामुळे महाराष्ट्रापासून विदर्भ वेगळा केल्यास आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होईल आणि नियोजन करणं फायदेशीर ठरेल असा उल्लेख पत्रात करण्यात आलाय. या पत्राची प्रत विभागीय आयुक्तांनाही देण्यात आली आहे. नागरिकांना चांगल्या आरोग्य व्यवस्था पुरू शकतात आणि महत्वाचं म्हणजे नागरिकांचे जीव जर वाचू शकत असतील तर ह्या संदर्भामध्ये लहान राज्य निर्माण करणं हे अनिवार्य झालं आहे. विदर्भ राज्याची मागणी ही कित्येक दशकं जुनी आहे. तर लसीकरण केंद्रांवर गोंधळ उडालेला आहे. पाहूया त्या संदर्भातल्याच घडामोडी. राज्यात आजपासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरू झालंय. नोंदणी केलेल्या नागरिकांचंच लसीकरण केलं जाणार आहे. मात्र तरीही नागरिकांची लसीकरण केंद्रावर ठिकठिकाणी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. पूर्वकल्पना देऊनही नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी केल्यानं सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. कल्याण डोंबिवलीत फक्त एका केंद्रावर आज 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस देण्यात आली. मात्र या ठिकाणी मोठ्या संख्येनं नागरिक लसीकरणासाठी आले होते. मात्र केवळ ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणाऱ्यांनाच लस देणार असल्याचं जाहीर करण्यात आलेलं होतं. रांगेत मात्र उभे असलेल्या नागरिकांमध्ये त्यामुळे एकच गोंधळ उडाला. नाशिकच्या इंदिरा गांधी रुग्णालयात केवळ 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण होतं. लस घेण्यासाठी 45 वयोगटावरील नागरिक दाखल झाले असता त्यांना लस न दिल्यानं एकच गोंधळ उडाला. अखेर पोलिसांनी समजूत घालून नागरिकांना माघारी पाठवलं.
साताऱ्यात लसीच्या तुटवड्यामुळे आजही लसीकरण बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली. 18 वर्षांवरील लोकांच्या लसीकरणाला आजपासून सुरुवात झाली. लसीकरण केंद्रावर एकच गोंधळ उडाला. 18 वर्षांपुढील व्यक्तींचं लसीकरण आजपासून सुरू करण्यात आलंय. त्या पार्श्वभूमीवर बारामतीतील शासकीय महिला रुग्णालयात आज लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र पहिल्याच दिवशी केवळ 100 लोकांनाच लस देण्यात येणार असल्याचं प्रशासनानं जाहीर केलं. त्यामुळे अनेक नागरिकांनी लसीकरणासाठी चांगलीच गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. बार्शी शहरात 18 वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आलं. मात्र यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केल्यानं केंद्रावरील अधिकारी आणि नागरिकांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. बुलडाणा जिल्ह्यात आज 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली. मात्र सामान्य रुग्णालयाच्या ढिसाळ नियोजनामुळे लसीकरण केंद्रावर तुफान गर्दी पाहायला मिळाली. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं दिसून आलं. महाराष्ट्र दिनी संपूर्ण राज्यात सरकारनं लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. पंढरपूरमध्ये लसीकरण केंद्रावर मात्र शुकशुकाट दिसतोय. शहरातील मध्यवर्ती केंद्रावर लस उपलब्ध नसल्यानं लसीकरण बंद होतं. नागरिकांची त्यामुळे गैरसोय होतीये. लस आली नसल्याचं कारण ऐकून रिकाम्या हातानं नागरिकांना घरी परतावं लागलं. राज्यभरात आजपासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू झालं. मात्र मनमाडला लसीकरण बंद आहे. लसच उपलब्ध नसल्यानं लसीकरण बंद असल्याचं उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गोविंद नरवणे यांनी सांगितलं. काही पॉझिटिव्ह घडामोडी सुद्धा घडतायत, पाहूया त्याच बातम्या. चला माणुसकी जपूया, गरजूंना मदत करूया हे ब्रीदवाक्य घेऊन चिपळूणमधील काही तरुण कोविड रुग्णांना मोफत जेवण पोहोचवतात. दिवसातून जवळपास 70हून अधिक जेवण पार्सल स्वरूपात कोविड रुग्णांपर्यंत पोहोचवलं जातंय. लातूर शहरातील सुनील पडिले आणि त्यांच्या कुटुंबियांनी आपलं मंगल कार्यालय कोविड रुग्णांच्या नातेवाईकांसाठी खुलं करून दिलंय. रुग्णांच्या दररोजच्या डब्यासह नातेवाईकांच्या राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय पडिले कुटुंबानं अगदी मोफत केली आहे. दररोज 200 ते 300 लोक या सुविधेचा फायदा घेत आहेत. इंदापूरमधील नगरसेवक अनिकेत वाघ यांनी कोरोना काळात अनोखा उपक्रम राबवला. वडिलांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी इथल्या ग्रामीण रुग्णालयाला 11 ऑक्सिजन सिलेंडर भेट म्हणून दिले. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होतीये. या पार्श्वभूमीवर नागरिकांची सोय व्हावी म्हणून कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीनं शहरातील 12 लसीकरण केंद्रांवर 144 छोटे वॉटर टँक उभे केलेत. या वॉटर टँकचं वाटप पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईतील प्रभादेवीमधील तरुण चंदन साळुंखे यांनी 500 गरजू कुटुंबांना डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषधांचं वाटप केलं. यामध्ये मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या, कफ सिरप असं देण्यात आलं. तर लहान मुलांसाठी पॅरासिटेमॉलचं वाटप करण्यात आलं. तसंच लसीकरणासाठी जाणाऱ्यांनाही ते मोफत टॅक्सी सेवा पुरवतायत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या 1 महिन्याच्या वेतनातून आंबेडकरी गायक कलावंतांना आर्थिक मदतीचं वाटप केलं. गरजवंत गायकांना प्रत्येकी 5,000ची आर्थिक मदत त्यांनी केली आहे. भुसावळ तालुक्यातील अणुऊर्जा औष्णिक केंद्रातील कर्मचारी कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना दररोज मोफत अल्पोपहार वाटप करतात. दरम्यान अनेक सामाजिक संस्थांच्या मदतीनं हा उपक्रम राबवण्यात येतोय. बोरिवलीतील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान समितीद्वारे आयोजित रक्तदान शिबिरात एकाच घरातील 4 बहिणींनी रक्तदान करत नवा आदर्श निर्माण केला. या रक्तदान शिबिरात बेस्ट कर्मचाऱ्यांनीही रक्तदान केलंय. या कार्यक्रमाला भाजप खासदार गोपाळ शेट्टींसोबतच आमदार सुनील राणे यांनीही उपस्थिती लावली. कोरोना काळात राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवतोय. त्यामुळे कराड तालुक्यातील बनवडी ग्रामपंचायतीनं प्लाझ्मा आणि रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. त्याला गावकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. आणि आता पाहूया जिल्ह्यातल्या बातम्या. कोल्हापूरमध्ये रोबोटिक कोविड सेंटर सुरू करण्यात आलेलं आहे. विजन चॅरिटेबल ट्रस्ट आणि कोल्हापूर महानगरपालिका यांनी हे सेंटर सुरू केलंय. यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण रोबो तयार करण्यात आलाय. या रोबोच्या माध्यमातून रुग्णांना आपल्या नातेवाईकांशी संवाद साधता येणार आहे. त्याचबरोबर एखाद्या रुग्णाला डॉक्टरांसोबत बोलायचं असेल तर थेट संवाद या रोबोच्या माध्यमातून करता येणार आहे.
सांगलीत लॉकडाऊनच्या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू आहे. सकाळी 11 नंतरही दुकानं सुरू असणाऱ्या 7 दुकानदारांवर सांगली महापालिकेच्या पथकानं कारवाई केली, तर 1 दुकान सील करण्यात आलं. धुळ्यात बेड मिळवून देण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांकडे पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकाराबाबत धुळेकर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. राज्यातील लॉकडाऊन 15 मे पर्यंत वाढवण्यात आलाय, मात्र तरीही भिवंडी शहरातील गर्दी ओसरत नाहीये. भिवंडीच्या मंडई तीनबत्ती बाजारपेठेत सकाळी 11 वाजेपर्यंत दुकानं उघडी असल्यानं नागरिकांनी खरेदीसाठी एकच गर्दी केली होती. यावेळी अनेकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करता, मास्क न लावता शासनाच्या नियमांना केराची टोपली दाखवली. सांगलीतील विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये आंबे खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. कोरोना नियमांचं पालन होत नसल्याचं यावेळी दिसून आलं. पालघरचे पालकमंत्री आणि कृषी मंत्री दादा भुसे यांनी पालघरमधील 50 खाटांच्या रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळच एका महिला रुग्णाची प्रकृती अचानक बिघडल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर भुसे यांनी तात्काळ त्याची दखल घेत महिलेवर उपचार करण्याचे आदेश डॉक्टरांना दिले. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील टाकळी गिलबा या गावातील तरुणांनी अवैध देशी दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले. कोरोनामुळे सर्वत्र दारूची दुकानं बंद असल्यामुळे लोकांचा गावठी दारूकडे कल वाढलाय. त्यामुळे तरुणांनी हे पाऊल उचललं. गावातील पोलीस पाटलाच्या सहाय्यानं गावातील तरुणांनी ही कारवाई केली. कोरोनामुळे लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद आहेत. अशातच अवकाळी पावसानं शनिवारी संध्याकाळी जोरदार हजेरी लावल्यानं कांद्यासह शेती पिकांना मोठा फटका बसला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत सापडलाय. वनाधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी निलंबित मुख्य वनरक्षक श्रीनिवास रेड्डीच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. धारणीच्या दिवाणी फौजदारी न्यायालयानं त्यांना पुन्हा 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.